पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आंबेगाव तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान, झाड पडून वृद्धाचा मृत्यू। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज दुपारनंतर झालेल्या मान्सून पूर्व वादळी पावसाने मोठे नुकसान घडवून आणले। सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले। विशेषतः चांडोली, खडकी आणि परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी झाली असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली तर गोठे आणि विद्युत पोलही कोसळल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। पाहूया त्या नैसर्गिक आपत्तीनंतरची परिस्थिती दर्शवणारा हा विशेष आढावा। बाजूला घेतलं लागलं मोठं मोठं सारखी याचं काम त्यांनी करायचं, ज्याचं काम त्यांनी करायचं। आंबेगाव तालुक्यात मान्सून पूर्व वादळी पावसाचा तडाखा, चांडोली, खडकी परिसरात उभी पिके जमीनदोस्त, अनेक घरांवरील पत्रे, गोठ्यांचे नुकसान, विद्युत पोल कोसळल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित, झाड कोसळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, शेतकरी वर्गावर दुहेरी संकट, मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता, प्रशासनाकडून पंचनामे आणि मदतीची मागणी, नैसर्गिक आपत्तीनंतरच्या नुकसानीचा विशेष आढावा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।